नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऐश्वर्या येऊन पुन्हा आता मेहंदीच्या कार्यक्रमात बसते. जो सोफा तिच्यासाठी मेहंदीसाठी सजवलेला असतो त्याच्यावरती येऊन बसते आणि म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा आज माझी मेहंदी आहे आणि माझ्या हातावरती मेहंदी तर लागणारच. तेव्हा तिथून आता अवंतिका जात असते. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका जरा इकडे ये ना गं, ये ये इकडे ये. तेव्हा अवंतिका येते आणि म्हणते, काय गं काय झालं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अवंतिका एक काम कर ना, तुला मेहंदी काढता येते ना, प्लीज माझ्या दोन्ही हातावरती मेहंदी काढ ना. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, नाही या काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्या हातावरती कधीच मेहंदी काढणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अवंतिका काय गं, तुमच्याजवळ जर मी नीट बोलत असेल तर तुम्हाला नीट उत्तर देता येत नाही का? जेव्हा मी तुम्हाला तुमची लायकी दाखवते तेव्हाच तुम्ही बरोबर माझं ऐकता, मग जेव्हा कधी प्रेमाने सांगेन तेव्हासुद्धा एका शब्दामध्ये ऐकत जाणं माझं, मला जे काही बोलायचं आहे ते. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, मी काय ऐकू गं तुझं आणि मी का तुला मेहंदी काढू? जसं काय तू जे काही करतेस ते तुला योग्य वाटत असेल गं, पण मला नाही. आणि हे बघ, मी तुला काही मेहंदी वगैरे काढणार नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय गं अवंतिका, तुझी ती लाडकी जानकी वहिनी, तुझी लाडकी वहिनी आहे ना ती, मग तिच्या आईला आता मरू देणार आहेस का सांग बरं? जानकीच्या आईला जर काही झालं तर तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे का अवंतिका? तेव्हा इथे अवंतिका म्हणते, ऐश्वर्या हे बघ प्लीज त्यांना काही करू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल ना की मी त्या लताला काही करू नये, मग जा आणि माझ्या हातावरती छान अशी मेहंदी काढ. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिकाने असा कोन तयार केलेला असतो, ज्या कोनमध्ये तिने ज्या वस्तू मिक्स केलेल्या असतात त्यामुळे इथे तिची मेहंदी अजिबातच रंगणार नसते. तिने इथे पीठ वगैरे घेऊन कोन तयार केलेला असतो, त्यामुळे इथे आता कोन रंगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या इथे अवंतिकाने टाकलेल्याच नसतात, नको त्या गोष्टी टाकलेल्या असतात. आणि तिने इथे आता छान असा कोनला जसा रंग असतो मेहंदीला तसा रंग इथे तयार केलेला असतो एका बाऊलमध्ये. आणि ती म्हणते की ऐश्वर्या, तुला मेहंदी काढायची खूपच जास्त हौस आहे ना, आणि त्यात तुला ऋषिकेश दादांबरोबर लग्न करायचं आहे ना, आता बघ मी काय करते ते. कारण इथे मेहंदीमध्ये काय नसतं गं, मेहंदी रंगण्यासाठी आहे ना आधी कपलचं एकमेकांवरती प्रेम हवं, आणि जर प्रेम असेल ना तरच ती मेहंदी रंगत असते, असं अवंतिकाचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अवंतिकाने इथे आता कागद वगैरे घेऊन छान असा कोन तयार केलेला असतो. तर इथे मेहंदीचं बॅटर तयार केलेलं जे असतं ते ती आता त्या कोनमध्ये टाकते आणि कोन आता व्यवस्थित तयार करते आणि म्हणते, ऐश्वर्या तुझ्यासाठी तुझा स्पेशल मेहंदीचा कोन तयार आहे. आता मी तुला यानेच छान अशी मेहंदी काढणार आहे, पण ती अजिबात रंगणार नाही आहे ऐश्वर्या, कारण मुळात तुझं कुणावर तरी प्रेम असणं किंवा तुझ्यावर कुणाचं तरी जीवापाड प्रेम असणं याच्यावरती माझा तरी विश्वासच बसत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अवंतिका म्हणते, हे बघ ऐश्वर्या, मी मेहंदीचा कोन तुझ्यासाठी तयार करून आणलं आहे, दे बरं तुझा हात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सगळ्यात आधी तर माझ्या हातावरती आहे ना ऋषिकेशचं सुंदर असं नाव काढ आणि मग मेहंदी काढा. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अवंतिकाने खूप सुंदर अशी मेहंदी तिच्या हातावरती काढलेली असते आणि तेव्हा इथे ती म्हणत असते, वाव किती छान मेहंदी काढलीस गं तू, या हातावर पण काढ. तेव्हा इथे अवंतिका दुसऱ्या हातावर सुद्धा खूप सुंदर अशी मेहंदी काढते. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, बघ ऐश्वर्या, झाली मेहंदी काढून, आता तर ठीक आहे ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आता ठीक आहे, आता गेलीस तरी चालेल, जा बरं तू, तुझं काम झालं आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, हो मी चाललेच आता, मला पण इथे थांबण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तर इथे खूपच छान अशी मेहंदी अवंतिकाने तिच्या हातावरती काढलेली असते. त्याचबरोबर इथे आता अवंतिका गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की आता बघ या मेहंदीला किती रंग येतोय ते, कारण इथे काही झालं ना तरीसुद्धा लग्न मात्र ऋषिकेशचं माझ्याबरोबरच होणार. कुणी कितीही अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा. ऐश्वर्या म्हणते, मी पण बघते ना आता ऋषिकेश आणि जानकी त्या म्हाताऱ्याला या लग्नासाठी कसे काय कन्व्हिन्स करतायत ते मला पण बघायचंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश, जानकी सगळेजण टेरेसवरती असतात. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, नाना इतकी चिडलेत ना
ते कुणाचंच काही ऐकून घेणार नाही आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अवंतिका म्हणत असते, तेच तर ना, म्हणजे नाना खूपच जास्त चिडलेत. त्यांना ऐश्वरी आणि ऋषिकेश दादाचं लग्न अजिबात मान्य नाही आहे. तेव्हा आता काय करायचं? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अवंतिका म्हणत असते की आता आपल्याला नानांना सगळं सत्य सांगावं लागेल का? तेव्हाच ते इथे आपल्या नाटकामध्ये सामील होतील आणि तयार होतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणते, बरोबर, आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याला नानांना विश्वासात घेऊन सगळं सत्य सांगायचं आहे. एकदा का त्यांना सत्य समजलं की मग ते या लग्नाला विरोध करणार नाहीत. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, वहिनी, अगं पण हे कसं पॉसिबल आहे? हे पॉसिबल होणार नाही आहे, कारण ते ऐश्वर्या अलर्ट झाली. तिने जर इथे सारंगला नानांबरोबर बोलताना बघितलं तर? तेव्हा प्रेक्षकांनो ऋषिकेश म्हणतो, नाहीतर काय? हे बघ जानकी, हे खूप रिस्की आहे. हे होऊ शकणार नाही. आणि नानांची आणि आपण सारंगची भेट कशी बरं घडवून द्यायची सांग बरं तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकी म्हणते, मी तुम्हाला जशा पद्धतीने प्लॅन सांगते ना, तशा पद्धतीने तुम्ही तो प्लॅन करा. तेव्हा प्रेक्षकांनो जानकीने ऋषिकेशला ऐश्वर्याला बोलण्यामध्ये गुंतून ठेवायला सांगितलेलं असतं आणि सारंगला सुद्धा इथे भेटून आता सौमित्र सगळ्या गोष्टी सांगणार असतो. त्यामुळे इथे आता नानांच्या मनामध्ये ऋषिकेशबद्दल आणि जानकीबद्दल जे काही गैरसमज असतात ते आता दूर होणार असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंगनुसार ऋषिकेश आता ऐश्वर्याच्या रूममध्ये येताना नॉक करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्याच्या आधीच की आता ऋषिकेश येतील आणि म्हणतील की नाना कन्व्हिन्स होत नाही आहेत म्हणून. पण बावळट माणसांनो, मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. जर तो म्हातारा कन्व्हिन्स नसेल तर त्याला कन्व्हिन्स हे लोक करतील असं इथे ऐश्वर्याला वाटत असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ऋषिकेश आल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, या ना, या आतमध्ये या, बोला काय झालं मग निर्णय, नाना काय म्हणाले? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी आणि मी आम्ही दोघांनी सुद्धा नानांना कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाना कुणाचं काही ऐकून घेण्यातच तयार नाही आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, ऐकून घ्यायला तयार नाही आहेत म्हणजे त्यांना ऐकून घ्यावंच लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, नानांना जरी हे लग्न मान्य नसलं ना तरीसुद्धा मला हे लग्न करायचंच आहे आणि ठरलेल्या मुहूर्तावरतीच करायचं आहे. मग त्याच्यामध्ये कुणाची मर्जी सामील असो किंवा नसो. तेव्हा समजलं तुम्हाला? तेव्हा जा आणि तुमच्या म्हाताऱ्याला कन्व्हिन्स करा तुमच्या आणि माझ्या लग्नासाठी, कळलं का? जा आताच्या आता, मला ही फालतू कारणं ऐकायची नाही आहेत. मी ऐश्वर्या, मला जे हवं आहे ते मी मिळवणारच. तेव्हा तिथे जानकी ते म्हणते, वा ऐश्वर्या वा, खरंच म्हणजे मानलं पाहिजे ग तुला. त्या नानांनी तुझ्यासाठी काहीतरी केलं असेल ग. त्या नानांच्या वयीचा तरी भान ठेव बोलताना. लाज कशी वाटत नाही ग तुला मोठ्या माणसांबद्दल इतकं उद्धटपणे बोलायची? संपूर्ण लाज तर विकून खाल्लेलीच आहेस. तुझ्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणार तरी काय? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीने तिला तिची आठवण करून दिलेली असते. जानकी म्हणत असते, काय गं ऐश्वर्या, नानांबद्दल बोलताना लाज नाही वाटत तुला? तू त्यांना जिन्यावरून ढकललंस, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास आणि हे तुला देखील माहिती आहे. पण तरीसुद्धा नानांनी जेलमध्ये तुझ्या विरोधात साक्ष नाही दिली. तरीसुद्धा तुला इथे लाज वाटत नाही? त्यांच्याबद्दल बोलताना मानाने बोलता येत नाही? जर इथे नानासाहेबांनी तोंड उघडलं असतं ना तर जेलमध्ये गेली असतीस तू. कळते का तुझं तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश, हिला आत्ताच्या आता गप्प बसायला सांगा. मला हिचं लेक्चर अजिबात ऐकायचं नाही आहे. ज्ञान नको आहे मला हिचं. तेव्हा जानकी म्हणते, हो ग, तुला ज्ञान कशाला हवं आहे? ज्ञानसुद्धा त्याच लोकांना दिलं जातं ज्यांची ऐकण्याची क्षमता असते, ज्यांची ऐकण्याची लायकी असते. कळलं का तुला? आणि तुझ्याकडे ते अजिबात नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, थँक्यू, झालं तुझं आता. तेव्हा जानकी म्हणते, निर्लज्ज इतकी आहेस ना, काही बोला तुला त्याचा फरकच पडत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, अगं माझ्या हातावरची मेहंदी बघितलीस का? आता आलीच आहेस ना तर माझ्या हातावरची मेहंदी बघून जा. आता तिला किती रंग येणार आहे गं, कारण शेवटीला काय, ऋषिकेशचं प्रेमच आहे ना माझ्यावरती. आणि आता इतकं जर प्रेम आहे तर मग मेहंदी तर खूपच जास्त रंगली पाहिजे, हो की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या जाते आणि मेहंदी रंगले का ते बघत असते. तेव्हा इथे आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांचं बोलणं झालेलं असतं. ऋषिकेशने जानकीला खुणावलेलं असतं की जायचं
आणि आता काहीही झालं तरी नानासाहेबांना कन्व्हिन्स करायचंच. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते की जानकी, आत्तापर्यंत तुझ्या हातावरती ऋषिकेशच्या नावाची मेहंदी रंगायची ना, पण आता फर्स्ट टाईम ऋषिकेशच्या नावाची मेहंदी माझ्या हातावरती रंगणार आहे. आता तुला कळेल की माझं आणि त्यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, हे मेहंदी वगैरे रंगणं हे सगळं ठीक आहे, मुळातच आहे ना कपलचं एकमेकांवरती प्रेम हवं, विश्वास हवा, जो तुमच्यामध्ये अजिबात नाही आहे. मग त्यानंतरला तू कितीही मेहंदी काढ हातावरती, ती रंगणार नाही म्हणजे नाही, असं इथे आता जानकी म्हणत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला राग आला ना, हे बघ माझ्या मेहंदीवरती ऋषिकेशचं नाव काढले, तुला राग आला का? तेव्हा जानकी म्हणते, नाही गं, मला कशाला राग येईल, तुला आता माझा नवरा आणि त्याचं नाव इतकं आवडतं आहे की त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे, म्हणून तू माझ्या आईबरोबर डील केलेस, बरोबर ना? म्हणजे माझ्या आईला देणार आणि नवऱ्याला घेणार असं डील केलेस तू माझ्याबरोबर, माझी आई मला हवी आहे म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, काही झालं ना तरीसुद्धा हा तुझा जो काही माज आहे, जी काही तुला घमेंडी आहे ना, तो एक ना एक दिवस उतरणार आणि बघच तू, तो उतरल्याशिवाय काही राहणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांना ऐश्वर्या जाते, आपल्या वॉशरूममध्ये जाते आणि हात धुवून येते आणि हात पुसते आणि इथे जानकीला दाखवते. जानकी म्हणते, बघ ना हात, तुझे हात बघ, अगं मेहंदी रंगलीच नाही आहे तुझ्या हातावरती, अगं कशी रंगेल, ऋषिकेशचं प्रेम फक्त माझ्याबरोबर आहे ना. आणि आता हे तुला कळलंच असेल की तुझ्या हातावरची मेहंदी जरासुद्धा का नाही रंगली ते, बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, बघ ऐश्वर्या बघ, अगं किती आणि काही करण्याचा प्रयत्न कर, पण शेवटीला मेहंदी ही जानकीचीच रंगणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि सारंग दोघेजणं बोलत असतात. सौमित्र म्हणत असतो की सारंग, तुला आता नानांना भेटायचं आहे आणि त्यांनासुद्धा संपूर्ण सत्य सांगायचं आहे. आम्ही जर इथे सांगण्याचा प्रयत्न केला तर वेळ मारून नेली असा त्यांचा इथे समज होईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे. तेव्हा तू आता एक काम कर, तू नानांना भेट आणि ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान सांग. हे सगळं नाटक आपण कशासाठी करतोय हे सुद्धा नानांना कळलं पाहिजे ना. तेव्हा इथे आता सौमित्र हे सगळं सारंगला समजावून सांगत असतो. पण सारंग प्रेक्षकांनो खूपच जास्त घाबरलेला असतो. सारंगला आता भीती वाटत असते की अरे देवा, नानांना सगळं ऐश्वर्याचं कारस्थान सांगायचं म्हणजे. तेव्हा सारंगला एक प्रसंग आठवतो, ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती इथे नानाने सारंगला चांगलंच इथे आता खडेबोल सुनावलेले असतात. जेव्हा तो ऐश्वर्याची बाजू घेऊन नानांबरोबर वाद घालत असतो, तेव्हा नानांनी त्याला सांगितलेलं असतं, हे बेशरम माणसा गप्प बस, बायकोचा बैल कुठला. तेव्हा इथे सारंगवरती नाना खूप चिडलेले असतात आणि तेव्हा इथे सारंग म्हणतो, दादा अरे नानांना सगळं सांगायला मला आनंदच होईल रे, पण इथे आता नाना कसे रिॲक्ट होतील ते काही सांगता येत नाही, असं इथे सारंग म्हणत असतो. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, सारंग नको काळजी करू, हे बघ काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, पण दादा अरे भीती तर वाटतेच ना रे, नाना काय बोलतील आणि त्यांना जर आपला हा नाही पटला तर प्लॅन. तेव्हा सौमित्र म्हणतो, असं काही होणार नाही आहे, त्यांना आपला प्लॅन नक्की पटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नानासुद्धा भयानक चिडलेले असतात. नानांसाठी इथे हा दिवस खूपच जास्त विचित्र आहे. म्हणजे या घरामध्ये ऋषिकेश आणि त्या ऐश्वर्याची मेहंदी, अगं तुला काहीच कसं वाटत नाही आहे गं सुमित्रा, असा विचार तरी तुमच्या मनामध्ये कसा काय येऊ शकतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, आहो मग मी आता काय करणार आहे तुम्ही सांगा ना, काय करू मी? तुम्हाला माहिती आहे ना, इथे ती ऐश्वर्या आणि ऋषिकेश हे लग्न करतायत, पण त्याच्या मागे नक्की काय कारण आहे? मुलं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत ना, पण तुम्हाला कधी कुणाचं ऐकूनच घ्यायचं नाही आहे. तेव्हा इथे आता नाना म्हणत असतं, सांगा ना सांगा, मग एवढं काय महत्त्वाचं काम आहे, एवढं काय आहे म्हणून तुम्ही इथे जानकीचा संसार उद्ध्वस्त करून त्या ऐश्वर्याचा संसार थाटायला निघालात, असं काय आहे ते तरी कळू द्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नानांना हे लग्न अजिबात मान्य नसल्यामुळे नाना आता तोडफोड करायला सुरुवात करतात, डेकोरेशन खराब करायला सुरुवात करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश येतो आणि म्हणतो, नाना एक मिनिट थांबा, प्लीज नाना थांबा, हे बघा मी आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की मी इथे खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि हे बघा नाना,
ही मेहंदी होऊ द्या, हे लग्न होऊ द्या, प्लीज प्लीज तुम्हीसुद्धा परवानगी द्या, प्लीज नाना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे नाना म्हणतात, ऋषिकेश हे काय चाललं आहे तुझं? बापावरती आवाज चढवायला लागलास? बापावरती आवाज चढवशील तू? तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. आता 1 मिनिटसुद्धा मी इथे थांबणार नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो मी इथून गेल्यानंतर तुम्हाला जो काही तमाशा करायचा असेल ना तो तुम्ही करा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते, नाना प्लीज प्लीज असं करू नका नाना. जे काही झालं त्याच्या हवं तर मी माफी मागते, पण तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता अवंतिकासुद्धा म्हणत असते, नाना प्लीज नका जाऊ ना, प्लीज राहा ना तुम्ही इथे. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा नाना, हे लग्न का होतं आहे, कशासाठी होतं आहे हे सगळं तुम्हाला कळेल, पण आधी लग्न तर होऊ द्या. तेव्हा नाना म्हणतात, ऋषिकेश अरे हे काय बोलतो आहेस तू? तुझं बोलणंसुद्धा मला मान्य नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, जावई बापू तुम्ही एकदा माझं ऐकून घेता का? तेव्हा इकडे नाना म्हणतात, तुम्ही तर गप्पच बसा, एक शब्दसुद्धा तोंडातून बाहेर काढू नका, कळलं ना? तुम्हाला जो काही तमाशा करायचा आहे तो तुम्ही करा. कधी नव्हे ते आज ऋषिकेश माझ्यावरती आवाज चढून बोलला की हे लग्न होणार म्हणजे होणारच. मग आता मी कशाला राहू या घरामध्ये? ज्या घरामध्ये माझ्या शब्दाला मान नाही त्या घरामध्ये मी राहणारसुद्धा नाही. मी आत्ताच्या आत्ता चाललो इथून. तेव्हा इकडे जानकी, अवंतिका, सुमित्रा सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. इथे आता ऋषिकेशवरती नाना खूपच जास्त रागवलेले असतात आणि नाना ऋषिकेशबरोबर काहीही न बोलता सरळ तिथून निघून जातात. तेव्हा प्रेक्षकांनो ऋषिकेश लगेचच एक मेसेज पाठवतो की नाना आता घरातून निघालेत म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेशने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं जेणेकरून इथे नानांची आणि सारंगची भेट व्हावी. मग सारंग इथे नानांना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजावून सांगेल. नानांना खूप राग आलेला असतो. नाना म्हणत असतो, या घरामध्ये जे काही चाललं आहे ते मला अजिबात मान्य नाही आहे. विचित्र सगळं करून ठेवलं आहे तुम्ही. मी अजिबात हे सगळं सहन करणार नाही आणि रागाच्या भरामध्ये लगेचच तिथून निघून जातात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता एक रिक्षावाला येतो. तो रिक्षावाला दुसरा तिसरा कुणी नसून सारंग असतो. तेव्हा तो म्हणतो, कुठं जायचं आहे साहेब? तेव्हा नाना म्हणतात, चल बाबा कुठेतरी घेऊन चल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, कुठे पण घेऊन चल, पण चल मला इथून कुठेतरी दूर घेऊन चल, मला इथे थांबायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजी जेव्हा नानांजवळ बोलायला जाते, नाना तिला स्पष्टपणे सांगतात, तुम्ही तर काही बोलूच नका, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे. कारण इथे घराची घाण जर कोण करत असेल तर ती आजी असते. आजी इथे स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करते. जानकीला धडा शिकवण्यासाठी ऐश्वर्याबरोबर लागते. जानकीचा आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करत असते. फक्त तिला आता त्या घरावरती सत्ता हवी आणि तीसुद्धा ऐश्वर्यासारख्या मुलीची. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आजी म्हणत असते, ऐश्वर्या अगं काय डाव खेळलीस गं तू? चक्क ऋषिकेश नानासाहेबांबरोबर तुझ्यासाठी वाद घालत होता, त्याने तुझ्यासाठी वाद घातला, तुला कळतंय का ऐश्वर्या? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, अहो पण आजी बघा ना, मी इथे ऋषिकेशच्या नावाची मेहंदी काढली होती हातावरती, तर मेहंदी रंगलीच नाही हो. आता मला असं वाटलं होतं की माझी मेहंदी खूप रंगेल, ऋषिकेश आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे हे मला सांगता येईल, पण मेहंदीच रंगली नाही. तेव्हा आजी म्हणते, काय गं तू पण हातावरच्या मेहंदीचं काय घेऊन बसलीस? ऋषिकेशसारख्या मुलाबरोबर तुझं लग्न होतं आहे ना, त्या जानकीकडून तुला बदला घेता येतो आहे ना, मग त्याच्यामध्ये आनंद मान ना. हातावरती मेहंदी काढण्यामध्ये काय एवढा तुला आनंद आहे आणि त्याने काय मिळणार आहे? त्याचा काही उपयोग होणार नाही, कळलं का? मेहंदी नाही रंगली तर नाही रंगली, पण इथे आता ऋषिकेशला हातातून जाऊ देऊ नकोस. त्याच्याबरोबर तुझं लग्न झालंच पाहिजे. कारण आज मी बघितलं की इथे ऋषिकेश चक्क नानांजवळ तुझ्यासाठी वाद करू शकतो. त्यामुळे आता ज्या पद्धतीने गोष्टी घडतायत त्या सुरळीत रीतीने घडतायत असं इथे आजीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश अरे कुठे गेले असतील नाना, मला काळजी वाटते. तेव्हा जानकी म्हणते, आई नका काळजी करू, नाना तिथेच गेले ज्यांना तिथे असायला हवं आहे. म्हणजे इथे आता सुमित्राला सांगितलं जातं की सारंग आणि नानांची आज भेट होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लता म्हणत असते, माया अगं इथून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करूया ना गं. तेव्हा माया म्हणते, अहो किती प्रयत्न करायचे, बघितलेत ना तुम्ही, आता काय इथे घराला
आग लावायची की काय? तेव्हा लताच्या मनामध्ये आग लावण्याचा सुद्धा विचार आलेला असतो.